हॅलो. ओके 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 डूड. माझा टाईम इतका चांगला नाही चालला राव. म्हणजे आय 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 रिअली डोंट नो मी का करून राहिलो आहे आणि कशाप्रमाणे मी या साऱ्या गोष्टी ॲडजस्ट करणार आहे काहीच माहीत नाही राव. लिटरली नथिंग. आणि जे माझ्यासमोर येऊन राहिलं आहे सिच्युएशन, इट्स नॉट गुड. म्हणजे सिच्युएशन कशी आहे, म्हणजे कसं आहे, सिच्युएशन वाईटच असली तर आपल्याला वाईट वाटते. बट कधी कधी समजा जर सिच्युएशन काहीच नसली तरी पण वाईट वाटते. काहीच नसली म्हणजे आपल्याला वाटते तर खूप का आपण खूप काही करावं, बट आपल्यापाशी काहीच राहत नाही करण्यासाठी. जस्ट फॉर वेट, म्हणजे फक्त वाट पाहण्या व्यतिरिक्त दुसरं आपल्याला काहीच करता येत नाही. तो जो वेळ असते ना, तो आपल्याला काफी मिझरेबल फील करतो. बहुत जास्त. वाय इज दॅट? वाय इज दॅट? हे अशामुळे आहे की जे आपल्याकडे जे आपल्याशी सिच्युएशन आहे ते आपण प्रॉपरली हँडल आउट करू शकत नाही, हा याचा अर्थ आहे. आपली सिच्युएशन त्याला हँडल आउट करू शकत नाही म्हणजे का? तुला म्हणण्याचं काय यार? तू जस्ट एक प्रकारे फोकस राहा आणि सांग तुला बोलायचं काय. ओके, आणि हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे का? या इज आर्टिफॅक्ट एपिसोड. आपण सगळं आता फर्स्ट टू एंड पूर्ण प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न करतो. राईट. हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 964. 64 आहे ना? एक मिनिट मला चेक करू दे. आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 963 काल रेकॉर्ड केला होता. 964 आज. तर ओके, 964 आजची तारीख आहे 29 ऑक्टोंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 7:45 वाजले तरी. का सांगायचं या सांगायचं आहे की हां, मी माझा तो खापरखेडाचा जो जॉब सोडला ना, तो एक रिझन प्रमाणे सोडला की तो जॉब माझ्यासाठी प्रेफर नव्हता. म्हणजे त्याच्यावर माझी काही ग्रोथ नव्हती, काहीच नव्हतं. इट जस्ट बीन लाईक तशीच राहत असता, 8,000 रुपये कमवत असता, आईवडिलांना खूप चांगलं वाटत असता आणि त्यात फक्त टाईम वेस्ट गेला असं, बाकी तुला काहीच नाही, ना एक्सपिरियन्स काऊन ना काही. आणि तू तुझ्या लाईफची पूर्ण अम्माच ओढून टाकली असते. कसं आहे की कुठे पोहोचण्यासाठी नाही का, कुठून तरी निघण्याची गरज असते ना. म्हणजे जोपर्यंत आपण निघणार नाही तोपर्यंत आपण तिथे पोहोचणार नाही. तर मी हाच विचार केला की आपल्या लाईफसाठी हे खापरखेडा पॉवर पॉईंट काही खास नाही आहे. सो मी सोडून दिला. मार्चमध्ये मार्च का जून जुलै मार्च एप्रिल मे जूनमध्ये सोडला मी. जून 2017 मी माझा जॉब सोडला. आणि मला तिथेच असं माहीत पडलं की असे क्लासेस आहे जे क्लासेस प्लेसमेंट करून घेतात. सो मी ते क्लासेस जॉईन केले नागपूरला. आणि मी त्या दिवशी ठरवलं होतं की दुसऱ्या दिवशीपासूनच की क्लासेस लावायचे, रोज अपडाऊन करायचं. आणि क्लासेस म्हणजे लवकरात लवकर जॉब गेन करायचा. या पद्धतीने मी या साऱ्या गोष्टी विचार करूनच मी ह्या सारा स्टेप घेतले. वडिलांना सांगितलं मी. वडील म्हणे ठीक आहे म्हणे, तुला जसं वाटते तसं कर म्हणे, तुला जसं बरं वाटेल तसं कर म्हणे.
आणि असं काही नाही बर्डन वगैरे नव्हतं, कारण मी असे कोणते वडिलांचे पैसे खर्च करून वगैरे नव्हतो या. कारण जो स्टार्टिंगचा जो पेमेंट आहे ना, तो पहिला इन्स्टॉलमेंट तो माझ्याच पेमेंटने पूर्ण केला होता. तर मग वडिलांपेक्षा काही माझं काही जास्त खर्च नव्हता, डेफिनेटली नॉट. तर मग काय मग क्लासेस सुरू झाले. करीब क्रिओ, कटिया, ऑटोकॅड वगैरे हळूहळू सुरू झालं. अचानकपणे मधात नाही का एक जॉबची हे आली, PMI टेस्ट का तू PMI टेस्ट दे बा आणि देन गेट अ जॉब. सो ओके ठीक आहे, लेट्स डू दिस. बट मला ॲक्च्युली माहीत नव्हते याचं मिनिंग काय आहे. PMI टेस्ट होते का आणि त्याचं असते काय, आणि PMI टेस्ट किती महत्त्वाची असते आणि यासाठी आपल्याला काय प्रिपरेशन करावं लागते, काहीच नाही या. पण प्रिपरेशन केली म्हणा, बट माझ्यापाशी बहुत कमी वेळ होता या. ती ऑटोकॅडची टेस्ट होती जे की मी करीब जानेवारी किंवा फरवरीमध्ये त्याची क्लासेस वगैरे लावले होते. मग त्याच्यानंतर डायरेक्ट जुलै ऑगस्टमध्ये त्याची पेपर होता. मधात काहीच प्रॅक्टिस नाही, काहीच नाही. 3D मॉडेलिंगचं वगैरे काहीच प्रॅक्टिस नाही. पेपरच्या 2 दिवसा अगोदर मला असं माहीत पडलं, तर मी यूट्यूबवरून व्हिडिओ डाउनलोड केले आणि व्हिडिओज बघितले सगळे. कसं म्हणजे एक प्रकार नाही का, कोणतेही काम करण्यासाठी थेरॉटिकल नॉलेज तर पाहिजे, बट ॲक्च्युली नाही का हा एक 4 किंवा 5 स्टँडर्डचा पेपर नाही आहे काय आपण फक्त रट्टा मारून गेलो आणि बस भका लिहिलं. दॅट इज नॉट. म्हणजे वाचणं आणि लिहिणं इट्स काइंड ऑफ लाईक अ वन थिंग. वाचणं आणि प्रॅक्टिकल करणं दॅट इज ऑल्सो अनदर थिंग. त्या म्हणजे समजा आपल्याला कोणत्या बुकमध्ये प्रोसिजर दिली आहे का अशा पद्धतीनं करायचं आहे, मग आपण तो रट्टा केला असं पद्धतीने करायचा आहे. पण जेव्हा प्रॅक्टिकल करायला तो इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली नथिंग. कारण आपण फक्त थिअरॉटिकल नॉलेज घेतलं, प्रॅक्टिकल नॉलेज तर घेतलंच नाही राव. सो तेव्हा कसं एक प्रकारे हे होते की आपण ह्या साऱ्या गोष्टी म्हणजे कसं काय करावं. माझं सेम तसंच झालं राव या. म्हणजे ऑटोकॅडच्या पेपरच्या दिवशी 2 दिवसा अगोदर मी कसं पूर्ण कमांड वगैरे माहीत नव्हते, ते एक प्रकार रिवाईज करण्यासाठी नाही का मी यूट्यूबवर गेलो आणि सगळे ते चॅनल ऑटोकॅडचे चॅनल त्याच्यामध्ये जे एक्सरसाइज टेस्ट आणि प्रिपरेशन व्हिडिओ बघितले वगैरे बघितले आणि थोडी बहुत प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला. बट इतकं काही खास जमलं नाही, टाईम कमी होता. त्यामुळे नाही का मी मोस्ट ऑफ दी सगळे कमांड समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तसंच केलं राव. जेव्हा पेपर होता ना, पेपरच्या दिवशी मी गेलो आणि सरळ मला कम्प्युटरसमोर बसवलं. त्यांनी मला एक स्केच दिला. आता त्या स्केचला काढण्यासाठी नाही का इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली हार्ड या. म्हणजे कसं आहे की थिअरॉटिकल लँग्वेज वेगळं, प्रॅक्टिकल नॉलेज वेगळं. सो मग काय मग एक मिनिट थांब, मला थोडंसं हे बंद करू दे, टाकी भरली. अर्धी टाकी भरली का? अर्धी म्हणजे थोडीशीच भरली, अर्ध्यापेक्षा कमीच आहे. हे त्या दिवशी 1-2 हप्त्या अगोदरच हे टाकलं होतं ब्लिचिंग पावडर. हो नाही, 1-2 हप्त्या अगोदर टाकलं होतं.
ओके, कुठं होतं आपण? हां, ओके, मी कोणता सीज होतो? हां, क्लासेस या हां, PMI टेस्ट. तर PMI टेस्ट होती माझी. तर मी ॲक्च्युली कसं की एक प्रकारे थेरॉटिकल नॉलेज घेऊन गेलो होतो, बट प्रॅक्टिकल नॉलेज वेगळं आणि थेरॉटिकल नॉलेज वेगळं. या हार्डली मी त्या स्केचला एक्सट्रूडसुद्धा करू शकत नव्हतो. प्रॉपरली प्लेन पण सिलेक्ट करू शकत नव्हतो. राईट लेफ्ट वगैरे. इट काइंड ऑफ लाईक रिअली असं जस्ट लाईक माझ्यापाशी सगळ्या कमांड तर पाठांतर केल्या, बट फर्स्ट टाईम मला कम्प्युटरवर बसवलं अशाप्रमाणे होत होतं माझ्यासोबत. कारण कळूनच नाही राहिलं होतं कोणती कमांड वापरू, कसं वापरू, हाऊ हाऊ आय डील विथ दिस ऑल दो स्टफ. तर मग मग माझ्यामध्ये नाही का म्हणजे करीब 1.5 घंटेची ते टेस्ट होती. तर करीब 1.25 घंटा तसंच गेला. आता जे 15 मिनिट होतं ना, त्या 15 मिनटामध्ये नाही का माझ्या डोक्यामध्ये लाईट लागणार या. आणि समज जर मी ते लाईट थोडंसं वापरला असता तर आज मी जॉब करत होतो तिथे या. बट तसं नाही केलं मी. वाय? एक प्रकारे हे जे ट्रिक आहे ना, हे एक प्रकारे इल्लिगल आहे या. आता कसं आहे की त्यांनी कसं मला एक प्रकारे हे दिली होती का सॉफ्ट कॉपी दिली होती, हार्ड कॉपी नाही. म्हणजे ज्याप्रमाणे आपण कोणत्या PDF वरून 3D मॉडेल बनवतो, तर याच्यामध्ये नाही का एक 3D मॉडेल आहे ना, त्याच्याचप्रमाणे 3D मॉडेल बनवायचं असतं, बिलकुल सेम एक्झॅक्ट, काही फरक नाही. तर माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली का जो त्यांनी दिला होता जो 3D मॉडेल जो ऑलरेडी बनून होता, त्यालाच जर आपण सेव्ह केलं तर त्यालाच आपण असं डेस्कटॉपवर सेव्ह करून दिलं आपल्या नावाने, तर मग तर चांदीच चांदी आहे, राईट? तर हा विचार मला डोक्यात आला आणि ॲक्च्युली मी तसं केलं पण या टेस्टमध्ये. तसं मी गुपचूपपणे रफचे केलं, फाईल सेव्ह ॲज टू माय डेस्कटॉप. मी नाव पण देऊन टाकलं, माझं नाव देऊन टाकलं. मग सारी भीती वाटली राव का झाला काही लफडा तर होणार नाही किंवा काही असं तर होणार नाही म्हणजे वगैरे वगैरे. म्हणजे डायमेन्शन्स वगैरे एकदम एक्झॅक्ट डायमेन्शन, म्हणजे त्यांनी जे डायमेन्शन दिले ते बिलकुल एक्झॅक्ट त्याच डायमेन्शननी बनलेलं आहे, कारण ते त्यांचीच बनवलेलं प्रॉडक्ट आहे ते. मी तर हातात नव्हतं, मी फक्त सेव्ह केलं माझ्या नावाने. थोडीशी भीती वाटली राव या. आणि मग ऐन वेळी 5 मिनटात ते माझी फाईल डिलीट केलेली आणि जे मी 1.5 घंटा अगोदर जे बनवून राहिलो होतो तेच फाईल सेव्ह केली या. आणि त्या फाईलमध्ये काहीच होतं नाही, एकदम रिजेक्ट करण्यालायकच होतं राव. तर आय जस्ट सो स्ट्रेस आउट. म्हणजे मग मी ठरवलं की आपण क्रिओ आणि कटिया सोबत ऑटोकॅडचं पण सोबत हातभार लावायचा. ऑटोकॅडला पण थोडंसं प्रयत्न करायचे. मग आता कसं आहे की इंडियामध्ये नाही का एक अजीबचा फेस्टिवल असतो या. गणेश चतुर्थीनंतर नाही का एवढ्या सुट्ट्या लागते, एवढ्या सुट्ट्या आणि एवढे फेस्टिवल असतात की बहुत जास्त. दिवाळीपर्यंत या. गणेश नंतर महादुर्गा देवी, त्याच्यानंतर गणपती आणि त्याच्यानंतर मग अरे बापरे सुट्ट्या आडव्या तिडव्या. तर करीब हा जो रुटीन आहे ना, हा करीब 2 महिन्याचा हा रुटीन चालला आहे. 2 महिन्यामध्ये नाही का मी करीब 20 दिवस गेलो असन क्लासेसला. आणि त्याच्यानंतर जे काही रेस्ट ऑफ द डे आहे ते सुट्टीमध्ये गेले किंवा कधी पॉसिबल नाही झालं. आणि त्याच सीझनमध्ये नाही का मोठे वडील पण घरी नव्हते, तर त्यामुळे तो वाडा पण फ्री होता. आणि कसं माझ्यापाशी काफी असा वेळ होता की स्वतःसाठी टाईम काढावं. आईला सांगायचं नागपूरला जायचं आणि मग नागपूरला न जाता मोठ्या वडिलांच्या घरी जायचं, दिवसभर तिथे बसायचं, लॅपटॉप घेऊन बसायचं, मस्त पिक्चर पाहायचे. संध्याकाळी 5-5:30 वाजता यायचं. आईला वाटायचं का नागपूरहून आलो. आम्ही असंच करायचं राव या. मित्राला भरवणं, टाईमपास करणं, याच्यामध्येच माझा जो वेळ 2-3 महिन्याचा वेळ चालला गेला. सप्टेंबर, ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोंबरसुद्धा. सप्टेंबर आणि ऑक्टोंबर याच्यामध्येच पूर्ण वेळ गेला. मग आता मला कळून राहिलं आहे की आता वेळ आली आहे या. मी ठरवलं होतं की जेव्हा मी खापरखेड्याचा जॉब सोडला तेव्हा मी ठरवलं होतं की हार्डली सप्टेंबर म्हणजे माझ्या वाढदिवसापर्यंत तरी माझ्या जॉबचं काही ना काहीतरी जुगाड होऊन जाईल. मग त्याच्यानंतर मग मी विचार केला की माझ्या दिवाळीपर्यंत तरी काही ना काही जॉबचं जुगाड होऊन जाईल.
आता दिवाळी तर खतम झाली, वाढदिवस पण खतम झाला आणि आता न्यू इयर. तर मग मी नाही का माझ्या डोक्यामध्ये पुन्हा एक प्लॅन आला की ती आता आपण क्लासेस तर केले आहे, आता आपल्याला जॉब तर करायचं या क्लासेस थ्रू. तर आपण आता इथून काही होऊन न राहिलं तर आपण थोडंसं जे अमोल आहे वैभवचा मित्र त्याच्याशी कॉन्टॅक्ट करावं. तर मी त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट केला, एका फोनवर बोललो आणि रिसेंटली हप्ता अगोदर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पण एक प्रकारे फिजिकली बोललो. तर त्यांनी एकदम क्लिअरली सांगितलं, या तू पुण्यामध्ये ये म्हणे. मी सांगू शकत नाही म्हणे तुला जॉब लागन का नाही लागन, ते तुझ्यावर डिपेंड करते म्हणे का तू त्या गोष्टीसाठी किती मेहनत घेशील. या आणि असा मी कोणता खूप मोठा माणूस नाही जो तुझं जुगाडपाणी लावून देईन. आणि खूप चांगल्या शब्दात म्हणलं, बहुत चांगल्या शब्दात, इट्स रिअली नाईस. आणि मला पण पटलं राव का जोपर्यंत आपण स्वतः मेहनत नाही घेऊ तोपर्यंत आपण कन्फर्म समजायचंच नाही का आपल्याला जॉब भेटेन का नाही, कारण त्या गोष्टीसाठी आपल्याला मेहनत करावं लागेल. तर मग माझा जो ठरलं की मग मी मला पुण्याला जायचं म्हणलं, कारण जसं मी पुण्याला जाईन तर माझे क्लासेस पण सुरू राहीन, काय म्हणतो जॉब पण सुरू राहीन. म्हणजे थोडीशी 1-2 महिना थोडीशी हे घेईन, थोडंसं हार्डवर्क जाईल माझ्यासाठी का कसं कसं करायचं वगैरे वगैरे. बट कोण आहे रे डॉगी यार, डिस्टर्ब करत आहे. हां की मग त्याच्यानंतर मग आपण इकडे चाललं जायचं, म्हणजे पुण्याला चाललं जायचं की आपण जॉब पण सुरू आहे ना, आपण फिल्म स्कूल पण सुरू करू मग आपलं करिअर. तर मग त्याच्यानंतर पुन्हा एक प्रॉब्लेम कोणती की वडिलांना हे कसं सांगावं. या कारण अजूनपर्यंत जॉब तर कन्फर्म नाही, आणि विदाऊट कन्फर्मेशन वडील मला पुण्याला पाठवेल कसे हेच नाही करून राहिले राव. आणि यालाच मी कशाप्रमाणे वडिलांना सांगू हे पण नाही करून राहिलं, कारण इट्स टू मच डिफिकल्ट. म्हणजे डिफिकल्ट म्हणजे कसं आहे की फर्स्ट ऑफ ऑल मी पुण्याला चाललो आहे, पुणे चाललो म्हणजे असं प्लॅन करून राहिलो आहे. तर एक प्रकारे प्रॅक्टिकली विचार कर ना की पुण्याला जाशील तर तुला मॅक्सिमम किती खर्च येईल. तर पुण्याला जाशील तर 5,000 रुपये रेंट, 10,000 रुपये पगडी, 10 किंवा 15,000 रुपये पगडी, आणि त्याच्यानंतर 5,000 रुपये रेंट. तर 20,000 रुपये तुला स्टार्टिंग राहण्यासाठी. ओके ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 5,000 येते ते आहे खाण्यापिण्याचं. तर असं करून 25,000 रुपये, 25 राऊंड फिगर समजून जा 30,000 रुपये. तर जो स्टार्टिंगचा महिना आहे त्याला तुला 30,000 रुपये लागन, आणि मग त्याच्यानंतर तुला जो सेकंड महिना आहे तो 15,000 रुपये लागन. तर माझं कसं 2 महिन्याचा स्टेचा टूर आहे, 2 महिन्याचा. तर 2 महिन्यासाठी 30 आणि 15 म्हणजे 45 म्हणजे 50,000 रुपये. या तर मी 50,000 रुपये वडिलांना मागू कसे. तुला 50,000 रुपये एक्झॅक्टली तेव्हाच्या तेव्हा नाही पाहिजे ना. या तुला म्हणजे जायच्या अगोदर, पुन्हा जायच्या अगोदर 30,000 रुपये पाहिजे. या म्हणजे तू महिनाभरात, मग महिनाभरानंतर मग पैसे लागले तर मागता येते ना. बट राईट ना तू आता एका महिन्यासाठी जा, म्हणजे एक महिन्यासाठी, म्हणजे एक महिन्यात जा आणि तू जेवढी मेहनत करायची आहे पूर्ण गाण लाव आणि पूर्ण मेहनत कर, राईट. आणि या सो आता हे गोष्ट वडिलांना सांगू कशी राव, हे हाच एक प्रॉब्लेम येऊन राहिला आहे. आता करिअरकडे फोकस राहणं बहुत जास्त इम्पॉर्टंट वाटून राहिलं आहे, कारण राईट नाव माझी एज आहे 24-25 रनिंग. आणि समोर जाऊन जर मी आत्ताच काही ना काही केलं नाही तर लाईफ इज कम्प्लिटली डिस्ट्रॉय. आणि तू वाट कशी बघत आहे. मी वाट बघून राहिलो आहे की हे जे क्लासेस आहे ना हे कटिया खतम होऊन जावं. कटियापर्यंत आपण थोडी वाट बघावं की सरांना थोडंसं जोपर्यंत जॉबचं जुगाड वगैरे.
जेव्हा असं फील झालं की आपला कटिया कोर्स झाला खतम, हं, आणि आता प्रज्योतने प्लास्टिक मॉडेलिंग वगैरे सुरू केली, तर तेव्हा आपण सरांसोबत बोलू. अमोल सरांसोबत जे ज्या क्लासेसमध्ये मी काम करतो म्हणजे क्लासेसमध्ये आहो तिथे त्यांना बोलीन त्यांच्यासोबत की असं असं आहे बा, काही ना काहीतरी वगैरे होऊ शकते का. तर मग ते म्हणून का थोडंसं थांबावं लागेल किंवा थोडंसं डिले करावं लागेल का वगैरे वगैरे. तर मग तेव्हा तुझ्यापाशी ऑप्शन एकच राहील का तुला पुण्याला जावं लागेलच. आणि हे सिच्युएशन माइट बी लवकरच येईन कारण नोव्हेंबर आता कसं कटियाचं आता शीट मेटल आणि ड्राफ्टिंग राहिला आहे. ते शीट मेटल कसं आता नोव्हेंबर सुरू झाला, या नोव्हेंबर महिनाभरामध्ये खतम होऊन जाईल. यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण नोव्हेंबरच्या एंडपर्यंत पूर्ण कटिया खतम होऊन जाईल. जर याच्यामध्ये लागला तर ठीक, नाही लागला तर आपल्याला डिसेंबरमध्येच पुण्याला जावं लागेल. ओके ठीक आहे. पुण्याला तिथे कोण कोण आहे म्हणजे कॉन्टॅक्ट कोण कोण आहे? ॲक्च्युली कोणी राहत नाही, फॅमिली रिलेटिव्ह, बट फ्रेंड्स खूप आहे. सूरज आहे, अनूप आहे, प्रशिक आहे. प्रशिक इज रिअली इम्पॉर्टंट. या प्रशिक आहे जो काफी क्लोज आहे. आणि रूम घ्यानं काही खूप जास्त मोठी गोष्ट राहणार नाही, कारण युजली त्याला कॉल करायचा आहे, त्याला म्हणायचं असं असं कंडिशन आहे, मला रूम पाहिजे पुण्याला वगैरे वगैरे. तो लावते जुगाड. या प्रशिक लावून घेऊन जुगाड, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके. सो प्रॉब्लेम आता कुठे चालला आहे राव? जस्ट वेट म्हणजे हे कसं आहे की आता या सिच्युएशनमध्ये आपण काहीच करू शकत नाही. मी अगोदर म्हणलं होतं 8 एपिसोड वारच्या अगोदर की या सिच्युएशनमध्ये आपण काहीच करू शकत नाही. जस्ट वेट. तुला वाट पाहावं लागेल. या वाट पाहण्यामध्ये तुला असं फील होईल का तू काफी मिझरेबल आहे वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. बट तुला वाट पाहावं लागेल. आणि तेच मी करून राहिलो आहे. म्हणजे असं एकदम तडकाफडकी घेता नाही येत. म्हणजे हे कसं आहे, माझ्या लाईफचा प्रश्न आहे राव. जर मी याला एकदम तडकाफडकी घेतलं का ठीक आहे, मला जॉब नाही लागून राहिला आहे, वडिलांना मागितले पैसे, नाही मागितले ATMमध्ये काढले पैसे, गाडी बुक केली, गेलो पुण्याला, 2 दिवस मोठी गाण हलवली आणि तिसऱ्या दिवशी वापस आलो. दॅट इज नॉट. या मला अशाप्रमाणे नाही करायचं आहे. मला सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन, पैसे ते पूर्ण अधिकारासोबत घेऊन सगळ्यांना पूर्ण कन्फर्म करूनच जायचं आहे. असं नाही का बस आलं विचार आणि केलं एकदम. दॅट इज नॉट. ओके. जस्ट स्टे काम आणि जस्ट स्टे फोकस. यू जस्ट हॅव टू बी वेट. तुला वेट करण्याशिवाय दुसरं काही नाही. बरं, आता तुला वेट करूनच राहिला आहे, तर व्हाय डोंट यू थिंक अबाउट युअर फिल्म करियर? आय ऑलवेज थिंक अबाउट फिल्म करियर डूड. नो आय एम सेईंग प्रॅक्टिकली म्हणजे तुझ्यापाशी टाईम आहे आता, आणि तुझ्यापाशी मोबाईल पण आहे, आणि तुझ्यापाशी डोकं पण आहे. व्हाय डोंट यू राईट अ स्क्रिप्ट? बायनरी कोडचे तू 17 सेगमेंट तर लिहिलेच आहे, त्याच्यानंतर थोडंसं मूव ऑन हो. जर ते बोर वाटत असेल तर घरची गोष्ट लिही, त्याचे सेगमेंट लिही. इवन आफ्टर स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, त्याची सेगमेंट लिही. काम आहे तुझ्यापाशी खूप आहे, लागून जा. म्हणजे जो टाईम तुला असं काफी मिझरेबल फील करून देतो आहे ना, बस याच टायमाला तुला एक प्रकारे प्रोडक्टिव्ह बनव. स्क्रिप्ट बनव तुझ्या डोक्यामध्ये ज्याप्रमाणे आहे, स्ट्रक्चर स्क्रिप्ट बनव. आपण ऑलरेडी बोललो आहे का स्ट्रक्चर स्क्रिप्ट इतकी जास्त हे नसते का कॉन्फिडेन्शियल किंवा खूप एकदम परफेक्ट. नो. एक प्रकारे स्ट्रक्चर स्क्रिप्ट म्हणजे एक प्रकारे डिझाईन स्केच, रफ स्केच. बस याच स्केलेटरवर काम सुरू ठेव हळूहळू. घरची गोष्ट त्याची सेगमेंट लिही. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली फॅमिलियर. काफी हार्डवर्क नाही आहे आणि इझी टू अंडरस्टँड आहे. आणि सो लेट्स डू दिस. म्हणजे करायचं थोडंसं वगैरे. ओके.
या ठीक आहे पाहतो म्हणजे थोडंसं या या इट्स रियली नाईस आयडिया. खूप बहुत ही चांगली आयडिया आहे या. हा जो मिझरेबल टाईम सुरू आहे ना याला थोडंसं प्रोडक्टिव्ह बनव. आपण याला आपल्या डिझाईन आपले सेगमेंट वगैरे लिहिण्यासाठी प्रयत्न करू. आता वर्षी 2 मोबाईल आहे. रेल्वेमध्ये तू रोज चालला आहे. आणि ऑल्सो वन थिंग इज खूप एक कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे या. आता पहा शनिवारी मी गेलो नाही. व्हाय? कारण कोणी जाणार नव्हतं. ॲक्च्युली कसं आहे सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस गेलो मी कंटिन्युअस. गुरुवारी टूर होता त्यामुळे मी गुरुवारी गेलोच नाही. मी ऑलरेडी डिसाईड केलं होतं गुरुवारी जायचं नाही त्यामुळे गुरुवारी गेलोच नाही. शुक्रवारी गेलो. शनिवारी कोणीच येऊन नाही राहिलो होतं ना प्रज्योत ना कोणी. आणि असं नाही का मी जे गेलो असतो पण माझ्यापाशी पैसे खतम झाले होते आणि माझी पास पण खतम झाली होती. सो आणि वडिलांचा पेमेंट पण अजूनपर्यंत व्हायचा होता. सो मी वडिलांना पैसे मागू कसा 100 रुपये. सो हा एक प्रॉब्लेम होता. आणि आफ्टर दॅट की तिथे गेल्यावर कोणीच नव्हतं आणि प्लस करण्यासाठी पण काहीच नव्हतं कारण शीट मेटलमध्ये एक्सरसाइजच नाही आहे. आणि जर आपण 3D मॉडेलिंग जरी करतो म्हणलं तर 3D मॉडेलिंगसाठी तुला 40 रुपये खर्च करणं हे काही कामाचं नसतं या. इट जस्ट लाईक वेस्ट ऑफ मनी. तर त्यामुळे शनिवारी गेलो नाही. रविवारी म्हणजे आज तर सुट्टीच आहे. आता आज मला प्रतीकचा फोन आला म्हणे की उद्या सामान शिफ्ट करायचं आहे म्हणे. उद्या येशील का म्हणे. आता हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी. कोणता? की आता प्रतीक असा एक माझा फ्रेंड आहे ना जो म्हणजे कसं आपल्या वन मॅन टीमसारखा नाही. म्हणजे कसं वन मॅन टीममध्ये कोणाला काही प्रॉब्लेम वगैरे असली ना तसं जर मी तयार नसलो ना तर बादल असते, विशाल असते, वैभव असते, कोण ना कोणीतरी असतेच आणि मदत डेफिनेटली करते. काही प्रॉब्लेम नाही. आता प्रतीक याचा प्रॉब्लेम कसा आहे की याला मी माझ्या ग्रुपमध्ये इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न केला होता बट ही इज नॉट. म्हणजे त्याचा काही हे नव्हता की रिस्पॉन्स नव्हता. आणि त्याची पर्सनॅलिटी म्हणजे त्याची मेंटॅलिटी इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली वेगळीच आहे ओल्ड. थोडासा जुना विचार करणारा, बुद्धाचा विचार करणारा. नाही असं नाही का तो मॅचअप होत नाही आपल्या ग्रुपमध्ये असं नाही. बट मी प्रयत्न केला होता त्याला मॅच होण्यासाठी का तू ये बा हळूहळू खेळणं सुरू कर. बोलणं होते, दोस्ती होते. मग हळूहळू मग थोडंसं इकडे तिकडे प्लॅन जेव्हा बनते आमचे तेव्हा थोडंसं बोलवणं का येऊन जा बाबू. बट त्याच्याकडून काही असा इंटरेस्ट दिसला नाही त्यामुळे मी पण काही फोर्स केला नाही. ओके ठीक आहे. आफ्टर दॅट कसं आहे की आता हा एक खूप चांगला मित्र आहे आणि यांनी नेहमी माझी मदत केली आहे. म्हणजे तू कोण्या मदतीमध्ये फसला होता नाही अशी कोणती खास काही मदत वगैरे नाही. बट आय डोंट नो म्हणजे मला नाही का त्याला असं नाही म्हणणं आवडत नाही या फर्स्ट का. आता बघ का उद्या त्याचे सामान शिफ्ट करायचं आहे. त्यांनी बोलवलं उद्याच मला नागपूरला जायचं पण आहे. असं जर उद्या नागपूरला नाही गेलो ना तर मी काफी मिझरेबल फील करेन पुन्हा. कारण हेच पण हे 2 सुट्ट्या गेल्या ना आय जस्ट फील रिअली मिझरेबल. असं वाटून राहिलंय की साला तू यार तेरी लाईफ पे कुछ भी नाही यार. तू का आहे कोण आहे असं प्रमाणे फील होते. अशाप्रमाणे फील होते. बट कसं आहे की आपण थोडंसं प्रतीकला फोन करून सांगून द्यायला पाहिजे. असं नाही का आपण डिच करायला पाहिजे. असं नाही का मी त्याला सांगितलं येतो म्हणून. बट त्याला आपण थोडंसं बोलून घ्यायला पाहिजे प्रॅक्टिकली का डूड की आता नाही होऊ शकत. आता म्हणजे पॉसिबल नाही होईल की मला उद्या नागपूरला जायचं आहे. डिश नको करू वेळेवर या. त्याला न सांगता नागपूरला नको जाऊ. तू आत्ता राईट हिअर राईट नाव कॉल कर. हे 45 एपिसोड झाल्यानंतर बॉस
तू जमू शकणार नाही, त्याला सरळ सांग आणि यू फील रिअली सॉरी अबाउट इट. त्याला सांग की तू काफी सॉरी आहे, म्हणजे तुला काफी वाईट वाटते. सो राईट राईट थोडंसं वाईट वाटेल, त्याला पण वाईट वाटेल आणि पण तो माईट बी समजून घेईन राव, असं मला वाटते. येस. आणि हे म्हणजे सांगण्यासाठी जेवढं इझी आहे ना आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, तेवढंच कठीण आहे त्यासोबत बोलणं. कधी कधी बिलकुल असं वाटते का आपण न सांगता निघून जावं, बट नाही, आपण त्याला सांगायला पाहिजे. ओके ओके, जास्त वेळ न घालवत ना आपण 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 फोन करायला पाहिजे. राईट राईट ओके. आणि बोलायचं तर खूप काही आहे, म्हणजे असं वाटून राहिलं का बोलत राहावं, बट का बोलावं हेच नाही कोण राहिलंय राव. या ओके, का बोलायचं अजून 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 हां, माझं असं बोलायचं होतं की जेव्हा आपल्याला वाटते का आपण काही ना काहीतरी अचीव करू शकतो, म्हणजे असं फील होते का जेव्हा एक कोणतरी ग्रेट पुरुष आहे त्याच्या लाईफमध्ये असा एक वेळ होतो की जेव्हा त्याला असं वाटते का आपण काहीच करू शकत नाही, आय जस्ट बीन रिअली नथिंग इन दिस वर्ल्ड, आपण या दुनियावर कायसाठीच नाही. असं कधी फील झालं आहे का कधी कोणाला? आय थिंक या माईट बी, म्हणजे मोस्ट ऑफ इट. म्हणजे कसं आहे की आता बघ ना की तू तुझीच कंडिशन घे. आता बघ की तू ग्रॅज्युएशन करून नाही राहिला आहे, तू तुझे पेपर ड्रॉप केले त्या सेमिस्टरचे, कॉलेजमध्ये तू गेला नाही, का आहे कसं सुरू आहे या, आणि तुला ड्युटी पाहणं तुला अजून पण ते कन्फर्म नाही आहे. बादलनी एक शब्द म्हणला, तो काफी लागला मला, बहुत ही जास्त लागला. त्याने म्हणलं की हप्त्यातून फक्त 2 दिवस जाते बेन आणि बाकीच्या दिवशी तर घरीच राहते राव, आणि का सांगून राहिला तू क्लासेस नागपूरला जाते वगैरे वगैरे, असं त्यांनी म्हणलं राव. आणि आय जस्ट फील सो, म्हणजे त्याला असं आर्ग्युमेंट करूच नाही वाटलं, बट त्याचं बोलणं काफी ट्रू होतं. या काफी ट्रू होतं. मी मागच्या महिन्यात नाही का स्वतःच्या कामासाठी आणि स्वतःच्या मजेसाठी खूप एन्जॉय केला, खूपच एन्जॉय केला रे. मोठ्या वडिलांचं घर म्हणजे माझा अड्डाच जमला होता. काही ना काही नसलं का बस बॅग बांधली इथून का चलो मोठ्या वडिलांच्या घरी, लॅपटॉप घेऊन मस्त पिक्चर पाहायचं, डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट. हा, आणि त्या फ्रीडमचा मी खूप चांगला वापर केला, बहुतच चांगला एकदम. यस. तुला काय वाटते, तुला राईट नाऊ राईट हिअर तुला का पाहिजे? एक व्यक्ती जो माझे प्रॉब्लेम समजून घेईल, नॉट जस्ट एक बंच ऑफ मोबाईल. म्हणजे हे जे मी सांगून राहिलो आहे ना, हे जे माझे प्रॉब्लेम्स वगैरे, हे मी एका फ्रेंड एक जस्ट स्नेहा तामगाडगेला सांगितले असते तर किती चांगलं झालं असतं. म्हणजे एक प्रकारे एक असं पार्टनर जेव्हा गरज असते ना, की जेव्हा आपण काफी मिझरेबल फील करतो की आपण आपल्या लाईफमध्ये कोणीच नाही, आणि देन अशी एक वेळ येते की एक अशी वेळ येते की आपल्याला एका पार्टनरची अशी गरज वाटते राव का आपण त्याचसोबत असं काही बोलू, अशा काही गोष्टी. तुला खरंच वाटते राव, तू यू रिअली लाइकिंग हर, म्हणजे तू तिला खरंच आवडते का? व्हाय, म्हणजे काहून तुझ्या व्हॉट्सॲप प्रोफाईलवर तिचंच नाव सर्वात अगोदर दिसते, तू तिचेच फोटो काहून डाउनलोड करते? व्हाय डूड, तुला माहीत आहे का तुझी डेस्टिनी खूप मोठी आहे राव, आणि तुझ्यापाशी बिलकुल वेळ राहणार नाही या सगळ्या गोष्टी हँडल आउट करण्यासाठी, आणि तुला हे लवकरात लवकर समजून घेतलं पाहिजे राव. जरी तुला आता काफी फ्री वाटत असेल,
बट इट्स नॉट. जेव्हा नाही का मग तुझ्यापाशी एक प्रकारे एक फ्रेंड येईन तेव्हा तुझे टार्गेट्स चेंज होऊन जाणार. तेव्हा तुला असं फील होईल का बॉस अपघात झाला, आता आपण जॉब घ्यावं. नागपूरमध्ये 15-20 हजार रुपये कमवून राहिलो आहे, ग्रॅज्युएशन करून राहिलो आहे, सोबत चांगली गर्लफ्रेंड आहे आणि तिचा पण जॉब सुरू आहे. आणि यू जस्ट फील लाइक एवरीथिंग इज सेटल, का सब कुछ ठीक आहे राव. भी कोई किसी को आता काही करायची वेळच नाही राव. आपल्याला काही टार्गेट्स वगैरे काही अचीव करायचे नाही, कारण आपल्याला जे आवडते त्या साऱ्या गोष्टी आपल्या जवळच आहे. तर मग तू तुझ्या जे मोठे टार्गेट्स आहेत त्याला तू विसरून जाशील आणि यू जस्ट लॉस्ट एव्हरीथिंग. मी कोणती पोझिशनवर जायला पाहिजे ना, सांग ना की एक प्रकारे असा व्यक्ती व्हायला पाहिजे का जो ज्याच्यापैकी सगळंच आहे, म्हणजे एक प्रकारे एक फॅमिली सुख वगैरे, किंवा असं का एक असा एक कॅरेक्टर बनायचा आहे जो वन ऑफ द मोस्ट अमेझिंग अँड पॉप्युलर फिल्म मेकर इन द वर्ल्ड, सौरभ अवसरे, जो असे फिल्म्स बनवतो, जो वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड, जो समोर तो प्रत्येक मूवी करीब 30-30 बिलियन डॉलर कमवतो. 30 बिलियन, इट्स नॉट मिलियन, इट्स बिलियन डॉलर. आणि बहुत सारे पैसे कमवतो. आणि माझी लाईफ इज टू मच कॉम्प्लेक्स, इतकी जास्त हे आहे, हेवी आहे. टाईम खूपच कमी असतो मला स्वतःला कामासाठी. मला हेच लाईफ आवडते राव. एव्हरी टाईम ऑन टाईम एव्हरी टाईम. म्हणजे आपल्याला करायचं हे करायचं, ते करायचं आहे. आपल्याला ह्याला पण टाईम नाही, त्याला पण टाईम नाही, ना फॅमिलीला टाईम आहे. आपल्याला काम 24 घंटे. मला 30 घंटे काम करायचं आहे. 24 घंटे 30 घंटे काम, बापरे. म्हणजे कसं 24 घंटा, हाऊ इज दॅट पॉसिबल मॅन. म्हणजे की जे 30 घंट्याचं काम आहे ते 24 घंट्यात काम करून राहिलो आहे मी. इट्स टू मच स्ट्रेस्ड आउट अँड टू मच. ते मला भेटणारच आहे या, आणि ते लाईफ मला भेटणारच आहे या. आय ऑल्सो बिकेम वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर फिल्म मेकर अँड ऑल्सो who is that girl? That's not who is she? What I'm हां. तर मी ते भेटणारच आहे, ऑफकोर्स ते भेटणारच आहे डूड. फक्त थोडासा वेट करायला पाहिजे. पेशन्स इज एक अशी गोष्ट आहे जिथे तुला थोडा पेशन्स ठेवायला पाहिजे. पेशन्स म्हणजे एक प्रकारे शांत. कधी आपलं मन कसं बहुत जास्त भटकत असते बरं, बहुत ही जास्त. एका दिवसामध्ये 60,000 विचार येतात. आणि इट जस्ट लाईक रिअली नॉर्मल डेच्या दिवशी फक्त 60,000 विचार येतात. जेव्हा तू विचार कर, जेव्हा तू एक प्रकारे अशा सिच्युएशनमध्ये राहशील ज्या दिवशी तुला कामं राहील, तेव्हा तुला किती विचार करावा लागेल. आणि स्पेशली व्हेन यू रायटिंग अ स्क्रिप्ट, तेव्हा किती विचार करावा लागेल. प्रत्येक कॅरेक्टर का विचार करण, त्याची मेंटॅलिटी का राहीन, त्याचे डायलॉग्स का राहीन. राईट. ओके ठीक आहे. आता राईट हिअर राईट नाऊ जास्त विचार न घालवता आठवा एपिसोड बंद कर. 40 मिनिट झाले आहे. प्रतीकला फोन कर, त्याला सांग की माझं जमू शकणार नाही डूड, कारण उद्या मला नागपूरला जायचं आहे. आणि समोर पाहू. प्लीज, आय एम रिअली सॉरी फॉर दिस. We are really sorry for this. Thank you.